काय झालं काय झालं काय झालं? चला जरा चला घ्या जेवण करून चला तिकडच पळा. तर रामराम मंडळी, स्वागत तुमचं आपल्या एक नवीन व्हिडिओमध्ये. ते काय कालला लावलाय भोईंनी, कोंबड्यांनी, बदकांनी, बकऱ्यात आज गाड्या सुरू नाही झाले बरं का. थोडा उशीर झालाय. आला भाऊ आले बाहेर. बदकं नाही आले वाटतं, हे बारीक छिद्रातून आले बाहेर. थोडा उशीर झाला माझ्याकडून, इतका कल्ला लावलाय. विषयात झालाय की आज आहे ना आपल्याला काही करून आहे ना मकाचे वाफे भिजून घ्यायचे, कारण की उद्या परवा आपल्याला मका लावून घ्यायची आहे. आपली जी आपण मका लावली होती ना ती आता वितीच्या वर गेली बरं का. आता तसंच करत असतो आपण दरवेळेस. एक मका वितीच्या वर गेली का लगे तिला हे करत असतो. त्यांना काय झालं आता, अरे बाबा घ्या ना खाऊन टापा टापा मस्त पैकी, नंतर काय काम आहे, नुसतं आरडते. यो लय बावळट आहे. यो आहे ना दोघाला खाऊन देत नाही आणि ते पिल्लांना खाऊन देत नाही, नुसतं आरडत फिरतो, नुसतं फिरतो इकडं तिकडं, नुसतं इकडं तिकडं. ते बघा आता खायचं सगळं इथंच ठेवलंय आणि तिकडे फिरत येत कशाला. जरा चला पिल्ला हो तुम्ही तरी खा, यांचा नाही भारावसा, या तुम्ही खाऊन. यांचं झालं की मला आहे ना व्हाईट पिकिंगचे बदकं सोडायचे. तर आपल्याला आहे ना आज त्या वाफ्याला पाणी देऊन ठेवावं लागेल, कारण की ना अशी जमीन आहे ना कठोर झालेली आहे. पाणी दिलं की थोडी नरम होती, मग आपला रोटा पण चालतो. आत्ताच मारता येतो बरं का, पूर्ण खांदे कामातून जाते आणि काही उपयोग नाही व्हायचा. उगा अशी एवढीच लेअर होईल, पण जेव्हा पाणी देऊन मारतो ना तेव्हा अशी एवढी लेअर, एवढा खोल जातो आपला रोटा बेसिकली. आता हे आलेत बाहेर, हे खाऊ राहिले तिकडं काय भेटन ते. गौरी तिथं बसली आहे, बाबा गेलेत खाली कोथिंबीरला पाणी सोडायला. तेवढंच म्हणलं यांना सोडतो मी आता. कोंबड्या जरी सोडल्या ना त्यांना खाऊन द्यायच्या नाही, त्याच्यामुळे थोडा वेळ थांबूच आता. चला चला पळा पळा पळा, इकडं तिकडं नाही. त्यांचं पण आलंय जेवण आता. आले 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 चालू झाले भाऊ. डेंजर आहे, इतकी डेंजर भुकेली जाते ना हिला. दिवसभर जरी खायला दिलं तरी खात बसून अशी डेंजर जाते. चला आता यांची चपाती राहिली आपल्याकडे एक, ती पण देऊ आता. जरा चला चला जरा, यांना जास्त चपाती टाकत नाही बरं का मी. चपातीची सवय लागेल त्याच्यामुळं, जशी त्यांना लागली. बाकी ते काहीच खात नाही चपाती शिवाय. आता ते बारकले तरी खातेत दाणे वगैरे, मोठले काहीच खात नाहीत, नुसते बसत आहेत. चला आता शेळ्यात राहिल्या फक्त घास वगैरे हे करायचं. गौरीचं थोडं साफ करावं लागेल, शेण उचलावं लागेल. काल फळी तुटली माझ्याकडून. गौरे निवांत बसले आज, हां कम बसली निवांत, सांग मला कम बसली. काल सगळ्या शेळ्या आणि गौरीला धुतलं होतं बरं का. परत जशी आहे तशी झालीच पण गौरी. काय रे, काय पाहिजे, काय पाहिजे तुला, हां काय पाहिजे. किती शेण निघलंय, खाली कचरा पण आहे बरं का, पण किती निघलंय एकदम अशी पूर्ण गाडी भरून. मला टाकतोय उकांड्यावर. आलोय आता जिथं आपल्याला मका लावायची तिथं. आत्ताच काय काम करायचं नाही बरं का. दुपारी थोडं ऊन वगैरे पडलं का खाली बाबांचं भरून झाले कोथिंबीर, मग इकडं पाणी घ्यायचं आहे आपल्याला. बघा ह्यो एक वाफा, ह्यो एक वाफा, 1 2 3 4, आणि इथं थोडी जागा आहे ना ती पूर्ण हे भिजून घ्यायचं आहे. आणि भिजलं का थोडं असं त्याला मऊसळ झालं, फुगली का माती, मग रोटा मारून घ्यायचा आहे सगळा. मग इथं असे उभे वाफे करून मस्तपैकी सगळी मका द्यायची लावून. आता काय टोकन यंत्रण नाही लावणार आपण, जशी आहे तशी कशी लावली आपण तशीच लावणार आहे. तुम्हाला आठवत असेल तर तिथं थोडं पाणी द्यावं लागेल, गाडी सुकायला लागली मका. पण इथलची बाग किती मस्त मका झाली. आता तिचा चाललंय माझा सायलेज करायचं, सायलेज म्हणतो मूर घास करायचं चाललंय त्या मकाचं. पण ती अजून इतक्या हाईटला नाही आली बरं का, त्याच्यामुळं मग म्हणलं तशीच कापून रोज कुट्टी करून टाकावं काय. कारण की ती संपली का ही येईन, ही संपल्यावर आपल्याला मका नाही, त्याच्यामुळे मला मका लावायची आहे. आपली भेंडी पण इथं आली आहे. त्या दिवशी मारलं होतं बरं का हिच्यात थोडं गवत काढायचं, ते मशीन पण आता परत मारावं लागणार आहे, कारण की परत ते गवत मोठं झालं आहे. मारू आता, जाऊ पाणी सोडायचं नाही तवा त्याच्या पाठलाग मारून टाकू, पुढून पाणी मागून ते मारायचं. आता भेंडी पण मस्त झाली बरं का, हे बघू शकता तुम्ही. माझ्यामध्ये ही भेंडीची बारीक बारीक भेंडी पण यायला लागली तिला. हे काही हे काय भेंड्या यायला लागल्यात. गवत करावं लागेल तिला मोकळं, थोडं श्वास घ्यायला करावं लागेल तिला. बाकी थर्मोकोल कोण ठेवला आता याच्यात संत्रित झाडात.
आणि आता आपल्या संत्र्या पण आता मस्त झाल्यात बरं का साईजला. थोडा अजून कडकच आहेत. किती दिवस लागतात काय माहिती. तुम्हाला जर माहीत असलं मला नक्की कमेंटमध्ये सांगा. अजून मोठ्या व्हायला किती दिवस लागतील. तिकडे पिवळी झाली काय एक. अरे देवा ती खराब झाली राव. गोड आहे का नाही काय माहिती. फर्स्ट टाइमच आलं हिला त्याच्यामुळं काहीच सांगता नाही येत. बाकी आपला पेरूला पण पेरू आता मस्त पैकी झालेत. ते पण लय स्लो ग्रोथ चालली त्यांची. हे बघा लय स्लो चालली ग्रोथ पण चालली बऱ्यापैकी हळूहळू हळूहळू. हो इकडे पण भेंडी मस्त आली. इकडे तर भेंडीला भेंड्या बी आलेल्या आहेत. भेंड्या आता मग एक महिन्याभराच्या आत आपल्याला भेंडी पण खायला भेटण्याची. इथं गवत झालंय परत मारावं लागन ते गवत काढायचं. इकडच्या मोठी झाली बरं का साईज. आणि हे गवत लय आलंय आपल्या भेंडीत. हे जे आहे ना हे गवत लय आलंय. इथं आता केळी बी मस्त पैकी रोपल्यात. त्या आपल्या आणल्या होत्या ना 1 2 3 4 5 6 8 आणल्या होत्या. 6 एकदम मस्त रोपल्यात. 2 आहे ना हे झाले मुळच नव्हते त्यांना त्याच्यामुळं. अजून ते मोठे आणायच्यात बरं का. पण कुठं लावा कुठं नाही चाललंय. तिकडे 4 5 मोठाले आहेत. एक तर 2 4 तिकडेच जाणार आहेत. पण बाकीच्या कुठं लावा कुठं नाही ते चाललंय. बघू ते पण. ते पुढचं तोंड आहे ना घासाचं ते बारीकच पडलंय. म्हणजे ना लय बारीक घास झालाय. मागचं मस्त पैकी होतो. मग चाललंय आडवे वाफे करावं काय काय माहिती त्या दोन्हीचे. कारण की काय होईन पाणी थांबन. तुम्हाला असं नाही कळणार. आता मी तुम्हाला दाखवतो. बघा इथं जे तोंड आहे ना घासाचं जिथं तिथं बघ किती बारीक घास आहे आणि माग किती मोठा घास आहे. इकडे ससे पण खाते येतात त्याला. बघा ससे कसे कुरतडून खातात. त्याच्यामुळे ते बारीक पडलाय. आज चाललं होतं इथून आहे ना एक असा एक वाफा आणि मध्ये एक दंड टाकायचा. 2 दंड. याला असं पान द्यायचं आणि याला बाकीच्याला असं द्यायचं. कारण की इकडून इकडं लय भारी आहेत सगळे. इकडून इकडंच जरा हे झालेत. आणि ते दरवेळेस होतं किती जरी आपण काय केलं नाही इथं घासच येत नाही. मागच्या वेळेस आहे ना आपला इकडून असा होता काही आणि इकडून असं म्हणजे इकडे एक वाफा आणि इकडे एक वाफा होता. ते इथं आहे ना हेच झालता. इथंच ह्याच बाजूला झालता. इकडे एकदम मस्त होता. इकडचं तोंडापासून शेपटापर्यंत एकदम मस्त होता. पण इकडे ना तोंडाला खराब होतो. शेपटाला मस्त राहतो. तेच प्रॉब्लेम होतोय. काय जमिनीत काय प्रॉब्लेम आहे का काय आहे आपल्याला तेच कळत नाही लवकर. पाणी पण एकदम थांबतं बरं का तिथं. पण ते ससे खातेत का ते त्याच्यामुळेच होतंय वाटतं. आता इथं सशानेच खाल्लेला आहे घास. हे काय इथं हे किती शेंडे आणलेत. माव्याचं औषध मारावं लागेल. भोये मावा पडलाय दिसतोय का. हे बघा माव्याचं औषध मारावं लागणार आहे घासावर. घेतला भाऊ फवारा. म्हणलं आजच मारून टाकू जाऊन द्या. कारण की ना हाईट पण कमी आहे अजून घासाची. अजून काही ते 5 6 दिवस वाढत नसतो. सगळा घास आपला कापून झालेला आहे. बरं झालं ते इकडं आलं तर व्हिडिओच्या नादात. सकाळी सकाळी मस्त वारं नाही सुटलेलं. अजून घेतो मारून. आता याला आहे ना यायला अजून कमीत कमी 3 4 दिवस आहे बरं का. आणि 1 आठवड्याभरात आपला कापून पण होईन. तर याला फुलं येते. बाकीचे मग होऊन जाईन. मावत जाईन सगळं मरून. जाऊन द्या घेतो मारून आता मी फवारा. औषध जरा स्ट्रॉंगच केलंय बरं का तयार. मी थोडं जास्त टाकलंय. ससे पण लय येतात त्याच्यामुळं ससे वासन यायचे नाही. आता एवढं तर वाढन तरी देऊ. आणि नेमकी विषय असा आहे की सशांचं माहेर घरी या बाबळी शिद आहे. किती काही केलं तरी ते येणारच आहे. मागच्या वेळेस तर किती जाळी वगैरे सगळं लावलं होतं तरी सुद्धा खात होते. इतके डेंजर ससे. किती घास खाल्लाय भो इथं. एवढा असता इथलचा घास तर किती सगळा हे केला. त्याला जाऊन द्या आता दुसऱ्या बारीला उगन. आणि नेमकी ते असं होतं शेंडे खाल्ले का घासाची हाईटच खुडती. कोणत्या झाडाच तसंच होतं. आठवडाभर काय टेन्शन नाही आहे. आता एकदम बेस्ट मध्ये झालाय फवारा. आता टाकलं भाऊ आताच यांना गवत. आता चाललोय तिकडे. बाबाने पाणी सोडलंय जिथं आपल्याला मका लावतो. सकाळी म्हणलं तिथं बरं का मारायला आता पळतो. आता घाबरतो गाड्या.
एकदा चालू आहे आता खायचं काम मस्तपैकी. कुट्टी नाही आज तसंच टाकलं कवळं गवत त्याच्यामुळं काही इथं खाऊ राहिल्यात. चला बघू कितीक भरले कितीक नाही. तर तिकडे गवताला पण पाणी सोडायचं आहे. टाकीच्या मागच्या गवताला थोडं आहे ना वाळवण झाले ते तिथं सोडून एक अर्धा 1 तासाचं काम आहे. सगळं मोकर पाणी दिलं सोडून बरोबर जातं तिथं पाणी. तिथं एवढे दारी नाही धरावं लागत. तिथं सोडलं आहे आता पाणी मोकार एवढं गहू भरून आता. आणि त्या तिथं गवताला पाणी द्यायचं आहे आपल्याला ते दगडाच्या मागं. मग झालं आपलं काम. तो घेतोय आता आवरून झालंय ऑलमोस्ट. आज 5 अंडे निघालेत. गौरीने पण संपवलंय तिचं आता दार आहे अंडे. हा देतो. अरे चला तर मंडळी मग आता आजचा व्हिडिओ आपण इथं संपू. तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आता भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये. ए भाऊ टाटा बाय बाय.